नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता नाश्ता करत असतानाच लगेच निरूपा सत्याला म्हणू लागते, बापाच्या जीवावर जगतोय अजूनपर्यंत आणि मला सांगतोय नीट बोल आणि अजून बोल. तेव्हा लगेच आता सत्य मात्र भडकतो आणि निरूपाला म्हणू लागतो, निरूपा, बापाचं नाव घ्यायचं नाही, सांगून ठेवतो. आपल्या बापाला मध्ये घ्यायचं नाही, नाहीतर तुझं काही खरं नाही. आता निरूपा जोरजोरात हसू लागते आणि म्हणू लागते, हो बघा की, बघा बापाला कोणी बाप म्हणतं का? तुमचा पोरगा बाबा बापाला बाप म्हणायलाय आणि आईला तर डायरेक्ट नावाने हाक मारतोय, डायरेक्ट निरूपा अशी हाक मारतोय तुमचा हा पोरगा. काय उपयोग आहे का या पोराचा? तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, निरूपा गप्प बैस. अगं आई म्हणण्यासाठी आधी आई व्हावं लागतं. आता धूमकेतूला बघ, या पोराला आई नाही तर धूमकेतूने आईची माया दिली, त्याला आईसारखं वागणूक दिली. आणि तू काय केलं ग? तू आई असून मला कधीही आईची माया दिली नाही, आईचं प्रेमच दिलं नाही. त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा काय चालू आहे, जरा गप्प बैस ना. तेवढ्यात आता देविका सकाळी सकाळी आपल्या आईला भेटण्यासाठी निघालेली असते. त्याच वेळेस आता देविका बाहेर येताच राजूर आता एकटक देविकाकडे बघू लागतो. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, अगं देविका, तू एवढं सकाळी सकाळी कुठे चालली? अगं पार्लर तर 9ला उघडतं ना, मग एवढं घाईघाईत का चालली तू? तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, आई पार्लर उघडतंय 9ला, पण ना मला एका क्लायंटच्या घरी जायचे, मुहूर्ताच्या आधी त्यांना रेडी करायचे, त्यामुळे मला लवकर जावं लागेल. तेवढ्यात आता लगेच पंकज येतो. आता मात्र पंकजही देविकाकडे बघून हसू लागतो, पण मात्र देविका रागवलेली असते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, मला वाटलं होतं आज तू देवाचा दिवा लावशील आणि मग जाशील, लाव बरं तेवढा दिवा. आता मात्र लगेच इथे देविका म्हणू लागते, आई प्लीज आजच्या दिवस नाही लावत मी, उद्यापासून लावेल, मला खरंच उशीर होतोय. तेव्हा पंकज म्हणू लागतो, पण माझा डबा? तेव्हा देविका म्हणू लागते, हे बघ पंकज, मला खरंच उशीर होतोय, तुझं तू मॅनेज करून घे, मी उद्या देईल तुला डबा. असे म्हणून आता घाईतच देविका घरातनं बाहेर पडलेली असते. आता मात्र पंकज तर देविकाकडेच बघू लागतो. निरूपालाही ते खूपच राग येतो. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, अरे बापरे निरूपा, तुझी ही बबडी घरात एक दिवा लावायचा सांगितला देवासमोर तर नाही म्हणाली आणि बाहेर दिवे लावायला गेली, अवघड आहे बाबा. आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते, ए पनोती, गप्प बैस गाड्या तू. आणि माझ्या पंकजला काय मी उपाशी जाऊ देणार आहे का? मी त्याला डबा देणार. असे म्हणून निरूपा लगेच आता आजींसाठी जो खिचडी भाताचा डबा मीराने भरवलेला असतो तो हातात घेते आणि पंकजकडे आणून देते. आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते, पंकज हे घे, तुझ्यासाठी खिचडी भाताचा डबा आहे, मस्त जेवण कर दुपारी या. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागते, निरूपा, तुला काही लाज लज्जा आहे की नाही? अगं असं दुसऱ्याचा डबा कोणी घेऊन जातं का? आणि त्यातल्या त्यात आजारी आजीचा डब्बा आहे तो, असा कसा देऊ शकते तू त्या फुसक्याला? तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, मला त्या आजीचं काहीही पडलेलं नाही, तिकडे जगो अथवा मरो, मला माझ्या पंकजची काळजी फक्त, त्यामुळे ना हा डबा पंकजच घेऊन जाणार. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं निरूपा, एवढं पण माणसाने कडवट बोलू नये, जरा नीट बोल, पोरगं बघतंय तुझ्याकडे. आता राजवीर निरूपाकडे बघत असतो. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, जाऊ द्या, तुम्ही नका काळजी करू, अहो मी अजून वाढव खिचडी केली होती आहे, त्यातली आपण आजींना घेऊन जाऊया. तेव्हा सत्य म्हणू लागतो, ठीक आहे. त्याच वेळेस आता निरूपा पुन्हा इथे ताटाजवळ जेवणासाठी बसलेली असते. आता मात्र सत्य तिच्याकडे रागाने बघू लागतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, आता घरातील देवाचा दिवा कोण लावणार आहे काय माहिती? तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, असं आहे का निरूपा, मग मी लावू का? त्याच वेळेस आता धूमकेतू म्हणू लागते, नाही नाही बाबा, मी लावते की दिवा, मला जमेल, मला अजून वेळ आहे. तेव्हा लगेच आता इथे राजवीरला मीरा म्हणू लागते, राजवीर बाळा, चल पटकन, आपण ना देवासमोर दिवा लावूया आणि प्रार्थना करूया, चल बरं पटकन, म्हणजे तुझी आजी लवकर बरी होईल. आणि तुम्ही पटकन गाडी काढाव, तोपर्यंत आम्ही खाली येतोच. असे म्हणून आता लगेच सत्य तिथनं बाहेर जातो. त्याच वेळेस आता मीरा आणि राजवीर दोघेही देवासमोर बसतात. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, राजवीर बाळा, देवाला हात जोड आणि सांग बघू, माझ्या आजीला लवकरात लवकर बरं करा. आता मीरा सांगेल तसंच आता राजवीर देवाकडे प्रार्थना करू लागतो. त्याच वेळेस आता लगेच राजवीर म्हणू लागतो, पण माझ्या आईला ही बरं कर बरं का, ती चांगली नाही वागते. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, अरे राजवीर काय बोलतोय, तुझी आई तर देवाकडेच आहे ना, मग देवाकडची सगळी माणसं चांगलीच असतात. तेव्हा लगेच आता राजवीरला सत्याचं बोलणं आठवतं की खरंच ही बाई देवाच्या दिवा लावायला नाही म्हणाली, वाईटच बाई आहे. तेव्हा लगेच आता इथे राजवीर म्हणू लागतो, सत्य काका म्हणाला तसा ती देविका खूपच
वाईट आहे का? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, राजवीर तू लक्ष देऊ नको, ते तर असंच म्हणाले होते, तू बाप्पाचं दर्शन घे बरं, चल बरं पटकन. आता लगेच राजवीर ते डोळे बंद करून बाप्पाचं दर्शन घेऊ लागतो. तेव्हा लगेच आता राजवीर मीराला विचारू लागतो, बाप्पा इकडे राहत असतो का? तेव्हा मीरा म्हणू लागते, हो इकडे नाही तो सगळीकडेच राहत असतो, प्रत्येक माणसात बाप्पा असतो बरं का, माझ्यात तुझ्यात प्रत्येकात, त्यामुळे कुणालाही नावं ठेवायचं नाही, कमी लेखायचं नाही, सगळ्यांशी नीट वागायचं, नीट बोलायचं, कारण आपल्याला बाप्पा कुठेही भेटू शकतो बरं का. तेव्हा लगेच निरूपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते, बघा बघा मुद्दामून बोलायली ही, मला टोमणे मारते, मी हिच्याशी नीट बोलत नाही म्हणून मला टोमणे मारते. आता मात्र सुधाकर भाऊ निरूपाकडे बघून हसत असतात. तेव्हा लगेच आता इथे राजवीर म्हणू लागतो, हो का, पण मग सगळीच माणसं चांगली का वागत नाही? तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, राजवीर तू काही टेन्शन घेऊ नको, तू ना बाप्पाचं दर्शन घे, चल बरं पटकन, आपल्याला जायचंय की नाही. असे म्हणून आता लगेच इकडे सत्या आणि मीरा हॉस्पिटलला निघालेले असतात. त्याच वेळेस आता इथे देविका घाईघाईत हॉस्पिटलला आलेली असते. आता मात्र आपल्या आईजवळ येताच देविका जोरजोरात ओरडू लागते आणि म्हणू लागते, काय गं आई, काय गरज होती तुला राजवीरला सगळं काही सांगायची? तुला ना माझा संसार मोडायचाच वाटतं, का हे करते तू सगळं? आता तर इथे धडधाकट दिसते, आणि मग काल काय झालं होतं? तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते, अगं देविका काय झालं एवढं चिडायला? तेव्हा देविका म्हणू लागते, तुला काय गरज होती मी त्याची आई आहे सांगण्याची? अगं कालपर्यंत त्याची आई मेली होती ना, मरू द्यायचं ना, मग मग कशाला खरं सांगितलं त्याला? तो कुणाजवळ काही बकला तर? तेव्हा लगेच आता इथे देविकाची आई म्हणू लागते, अगं देविका काल माझी तब्येत बरी नव्हती आणि माझं काही बरं वाईट झालं असतं तर राजवीरचं काय झालं असतं म्हणून त्याला कळायला नको का, म्हणून सांगितलं. तेव्हा लगेच देविका मला लागते, हो का, इथे तर मला चांगली धडधाकट दिसते, अजून काही झालंय का तुला? नाही ना, मग एवढी कशाला घाई केली? तेव्हा लगेच आता तिथे नर्स येतात आणि देविका अशी ओरडताना बघून त्यांना तर धक्काच बसतो. तेव्हा लगेच नर्स म्हणू लागतो, अहो काय करताय तुम्ही? पेशंट बरोबर कोणी भांडतं का? आणि हे हॉस्पिटल आहे, काय आरडाओरडा चालू आहे? इथे अजिबात आवाज करायचा नाही. तेव्हा लगेच आता त्या नर्स इथे देविकाच्या हातात एक कागद देतात आणि म्हणू लागतात, पटकन या गोळ्या घेऊन या आणि आरडाओरडा करू नका, सांगून ठेवते. आता मात्र लगेच नर्स तिथनं जाताच देविका आपल्या आईला म्हणू लागते, बघितलं, तुझ्यामुळे ना ही असली लोक पण मला ओरडायला लागली आणि बोलायला लागली, तुला ना काही कळतं का नाही तेच समजत नाहीये मला. काय गरज होती त्या पोराला सांगायची? अगं तो मला आई म्हणत होता, आई म्हणून हाक मारत होता, मला ना असा राग आलाय ना, खरंच तुझं काय करावं ना काही कळतच नाही, तुला ना माझा संसार मोडायचाच आहे ना, मोडून टाक एकदाच. असे म्हणून आता देविका लगेच आपली पर्स घेते आणि इकडे औषध आणण्यासाठी मेडिकलमध्ये निघालेली असते. त्याच वेळेस आता दरवाजे उघडून बघते तर समोरूनच सत्या आणि मीरा आलेले असतात. आता मात्र सत्या आणि मीरा देविका कडे त्यांचं लक्ष जात नाही, कारण राजवीर बरोबर गप्पा मारण्यात ते मग्न झालेले असतात. आता मात्र देविकाने त्यांना समोर बघताच ती पटकन इथे आतमध्ये येते. आता तिची आई विचारू लागते, अगं देविका काय झालं, तू अशी लपून बसल्यासारखी का आली आतमध्ये, काय झालंय देविका? पण मात्र देविका एक शब्दही न बोलता आता कुठे लपू याचा विचार करू लागते. त्याच वेळेस आता तिथे काही पडदे वगैरे असतात. आता देविका पटकन त्याच्या मागे जाऊन लपते. तेवढ्यात लगेच आता इथे सत्या व मीरा आता राजवीरला घेऊन आजीकडे आलेले असतात. आता मात्र लगेच आजीला मीरा म्हणू लागते, आजी आता कसं वाटतंय, आराम वाटतो की नाही, बरं वाटतं की नाही? तेव्हा आजी म्हणू लागते, अगं हो आता खरंच खूप बरं वाटतंय. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, बघ बघ राजवीर, चिंट्या बघ, तुझी आजी ठीक झाली, तुला तर खूप काळजी वाटत होती हो की नाही? आता मग झाली की नाही तुझी आजी एकदम क्लिअर, ठणठणीत बरी? तेव्हा आजी हसू लागते आणि मग लागते, खरंच तुमचे आभार कसे मानावे ना तेच कळत नाही. तेव्हा लगेच सत्य म्हणतो, आजी आभार कसले यात? त्याच वेळेस आता लगेच राजवीर आजीजवळ जातो आणि आजीची एक पप्पी घेतो. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, पोराचा लय जीव आहे तुमच्यात, खरंच त्याला करमत नव्हतं तुमच्या बिगर, आता बघा तुमच्याकडे बघून कसा हसतोय ते. राजवीर बैस इथे. असे म्हणून आता मीरा तिथे स्टूलवरती राजवीरला बसवते आणि आपल्या पिशवीत आणलेला डब्बा काढते आणि म्हणू लागतं, आजी चला बरं पटकन तुम्ही खिचडी खाऊन घ्या, गरम गरम छान वाटेल, मुगाची खिचडी, तुम्हाला बरंही वाटेल, चला बरं पटकन. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, खरंच तुम्ही माझ्या नात्याचे ना गोत्याचे, काही नातं नसताना किती करताय तुम्ही माझ्यासाठी, खरंच सख्खं एवढं कोणी करणार नाही माझ्यासाठी. आता मात्र देविका डोकावून सगळं ऐकत असते आणि बघत असते. तेव्हा लगेच आता सत्य मला लागतं, गे मावशी असं काय बोलायली? मावशी म्हटलं की सगळं आलं, मावशी म्हणजे आईची बहीण, आई सारखीच असते ती, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, चल बरं पटकन खिचडी खाऊन घे. त्याच वेळेस
मीरा विचारू लागते, पण मावशी तुम्हाला एक विचारू का? अहो तुमचं ना कोणीच असं जवळचं नाही आहे. आम्ही त्यांना कळवणार होतो पण असं कोणीच नाही आहे. कारण तुमचा मोबाईल पण बंद पडला आहे आणि मागे तुम्हाला मी विचारलं होतं तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की तुमची मुलगी इथेच सांगलीत राहते. काय नंबर आहे तिचा सांगा की मग आम्ही तिला फोन करतो. आता मात्र देविकाला तर धक्काच बसतो. आता आई काय बोलेल? त्याच वेळेस देविका इकडून आईला खुणावू लागते. तेव्हा देविकाची आई म्हणू लागते, नाही नाही माझ्या मुलीचा नंबर मोबाईलमध्ये होता पण आता मोबाईल खराब झालाय ना, मग नंबर वगैरे पाठ नाही आहे माझा. आता राजवीर मात्र आपल्या आजीकडे बघत असतो. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, खरंच माझा ना नंबर पाठच नाही आहे, आता काय करणार? आता तुम्हीच बघा माझ्या लक्षात राहत नाही ना. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हो का? मग दुसरं कोणी नातेवाईक नाही आहे का इकडे? तेव्हा आजी म्हणू लागते, नाही नाही दुसरं कोणी नातेवाईकही नाही आहे माझं इथे. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, मग तुमच्या मुलीच्या शेजारी पाजारी कोणी असतील ना त्यांचं काही नंबर वगैरे? तेव्हा आजी म्हणू लागते, नाही नाही आणि तशी माझी मुलगी इकडे नाही आहे, कामासाठी बाहेर गेली ना, त्यामुळे तिला येणं शक्यच नाही आहे. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, मागे तुम्ही म्हणाला होतात की तुमच्या मुलीचं लग्न आहे, मग तिच्या सासरची लोक तर असतील ना, त्यांना कॉल करूया ते येतील तुम्हाला घेण्यासाठी. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, नाही नाही ते लग्न झालंच नाही, ते पुण्यात गेलंय ना. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, काय म्हणजे पुढे ढकललंय का ते? तेव्हा आजी म्हणू लागते, हो. त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते, बरं एक काम करूया, तुमचा हा बंद पडलेला मोबाईल आहे ना तुम्ही चार्जिंगला लावते, म्हणजे ना त्यात तुमच्या मुलीचा नंबर नक्की सापडेल. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, अगं धूमकेतू किती प्रश्न विचारशील तू मावशीला? अगं 2 घास खाऊ दे त्यांना, घाल बरं 2 घास खायला, आणि किती प्रश्न विचारते, नंतर विचार, ते ठेवून तो मोबाईल. असे म्हणून आता लगेच आजी म्हणू लागते, हो हो मला खिचडी घातली तरी चालेल. त्याच वेळेस आता नर्स तिकडे येतात. आता मात्र देविका घाबरते. तेव्हा नर्स म्हणू लागतात, आली का ती मुलगी? तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, काय कुठली मुलगी? आम्ही तर इकडे आत्ताच आलोय. तेव्हा लगेच आता इथे नर्स म्हणू लागते, नाही तुम्ही नाही हो, आधी एक मुलगी आली होती, मी तिच्याकडे ना मेडिकल आणण्यासाठी चिठ्ठी दिलेली, ती अजून आली नाही का? आणि ती गोळी घेतल्याशिवाय काहीही खायचं नाही आहे बरं का आजी. आता मात्र आजी म्हणू लागते, म्हणजे ती मुलगी ना इथलीच होती, मदत करण्यासाठी थोड्या वेळ ती आली होती, ती औषध आणले की मी घेईन ते. त्याच वेळेस आता लगेच नर्स म्हणू लागते, ठीक आहे औषध घेतल्याशिवाय काही खाऊ नका, असे म्हणून आता नर्स तिथनं बाहेर जातात. आता मात्र लगेच मीरा विचार करू लागते, कोण मुलगी आली असेल आणि कोण होती ती? इथलीच होती का का दुसरीच कोणीतरी असेल? आता याचा विचार मीरा करत असतानाच डॉक्टर तिकडे येतात. आता मात्र सत्या आणि मीरा लगेच डॉक्टरांना विचारू लागतात, कशी आता आजीची तब्येत? तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, आजींची तब्येत एकदम बरी झाली, पण 8-10 दिवस तरी त्यांना एकटं सोडता येणार नाही, त्यांची काळजी घ्यावी लागेल आणि हो 8 दिवसांनी पुन्हा चेकअपसाठी घेऊन यावं लागेल बरं का. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, हो हो. आता मात्र देविकाला तर धक्काच बसतो, अरे बापरे, म्हणजे ही सत्या आणि मीरा आता आईला घरी घेऊन येणार की काय? आणि आता जर आईला घरी आणलं ना तर माझं जगणं अवघड होऊन जाईल, काय करू मी? आता मात्र इथे देविका खूपच घाबरलेली असते. त्याच वेळेस आता लगेच इथे सत्याला डॉक्टर म्हणू लागतात, मी ना तुम्हाला सगळी फॉर्मॅलिटी करून पेपर पाठवतो, तुम्ही बिल भरून टाका आणि यांना घेऊन जाऊ शकता. आता मात्र सत्य म्हणू लागतो, हो हो चालेल, असे म्हणून डॉक्टर तिथनं निघून जातात. त्याच वेळेस आता नर्स येतात आणि लगेच सत्याच्या हातात ते पेपर देतात. तेव्हा लगेच आता सत्य बघू लागतो तर 18,000 बिल झालेलं असतं. त्याच वेळेस सत्य आता धूमकेतूला म्हणू लागतो, अगं धूमकेतू 18,000 बिल आलंय. त्याच वेळेस आजी म्हणू लागतो, अरे बापरे, एवढे पैसे तर माझ्याकडे नाही आहे, आता कुठनं देऊ मी एवढे पैसे? तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, मावशे तू काळजी करू नको, आम्ही आहोत की नाही, तू काळजी नको करू, आम्ही बाहेर जातो आणि पैशाचा बंदोबस्त करतो, तोपर्यंत तू थांब इथेच आराम कर. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, मग राजवीरलाही राहू दे की माझ्याजवळ? तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, ठीक आहे राजवीर बाळा, कुठेही पळायचं नाही, मस्ती करायची नाही, आजीला त्रास द्यायचा नाही, इथेच थांबायचं, तोपर्यंत आम्ही येतोच. असे म्हणून सत्य आणि मीरा आता बाहेर निघालेले असतात. त्याच वेळेस आता रूममधनं बाहेर जाताच देविका पटकन बाहेर निघते आणि आईला म्हणू लागते, आई चल पटकन पटकन तुझं सामानावर आणि इथनं निघायचंय आपल्याला. तेव्हा लगेच आता राजवीरची आजी म्हणू लागते, अगं असं काय करते देविका, असं कसं जाऊ शकतो आपण त्यांना फसवून? त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं आणि त्यांचे आभार मानायला नको का? तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, हे बघ बंद कर तुझं हे सगळं, त्यांनी जर तुला घरी नेलं ना तर ते दोघे माझा संसार मोडतील, त्यामुळे लगेचच्या लगेच सामान गुंडाळ आणि इथनं चल, मी तुझं मेडिसिन घेऊन येते म्हणजे तुला घरी जाता येईल, चल पटकन. असे म्हणून आता देविका घाईघाईत मेडिसिन आणण्यासाठी
जाण्यासाठी निघालेली असतानाच ती बघते तर मीरा दरवाजाच्या बाहेर सत्याला म्हणत असते, अहो तुम्हाला काहीतरी गडबड नाही वाटली का? तेव्हा सत्य म्हणतो, कसली गडबड? अगं आजी आजारी आहे, ती मावशीचं डोकं ठिकाण्यावर नाही म्हणून अशी बोलायली ती. तेव्हा लगेच आता मीरा म्हणते, नाही हो, त्या ना कुठल्या तरी दबावाखाली बोलतायत, तुम्हाला कळत नाहीये का? तेव्हा लगेच सत्य म्हणतो, काय बोलते धूमकेतू? तेव्हा लगेच मीरा म्हणते, हो आपण एवढे प्रश्न विचारले पण ती कशी उत्तर देत होती? त्यांची मुलगी इथे नाहीये, तिचं लग्नच झालं नाही, काहीतरी खोटं सांगतायत आणि त्यांच्या मुलीविषयी काहीतरी लपवतायत आपल्यापासून. आता मात्र सत्य म्हणतो, धूमकेतू तू का डिटेक्टिव्ह झाल्यासारखं करते? तेव्हा लगेच मीरा म्हणते, हो मस्करी का करताय तुम्ही? मी खरं बोलते, नक्की त्यांच्या मुलीविषयी काहीतरी लपवताय बरं का. आता मात्र देविका हे सगळं बोलणं गुपचूप लपून ऐकत असते. तेव्हा लगेच सत्य आता जोरजोरात म्हणू लागतो, डिटेक्टिव्ह धूमकेतू डिटेक्टिव्ह. सगळे लोक आता सत्याकडे बघू लागतात. तेव्हा लगेच मीरा म्हणते, सॉरी. तेव्हा मीरा सत्याचा हात पकडते आणि म्हणते, काय करायला तुम्ही? आपण काय घरलंय का? आपण हॉस्पिटलला, नीट लक्षात ठेवा आणि नीट वागा आणि मी मस्करी नाही करते, खरंच म्हणते. तेव्हा सत्य म्हणतो, हे बघ धूमकेतू, आता या सगळ्यापेक्षा ना आपल्याला आजीची तब्येत महत्त्वाची, त्यामुळे ना आपल्याला हे बिल भरावं लागेल आणि आजीला घरी घेऊन जावं लागेल. चल बरं पटकन, आपण काहीतरी पैशाचा बंदोबस्त करूया. असे म्हणून सत्य आणि मीरा तिथनं निघालेले असतात. आता मात्र इथे देविका मनाशीच म्हणू लागते, नाही मला पटकन आईला आणि राजीवला इकडनं पाठवावं लागेल, नाहीतर ही सत्य आणि मीरा माझ्या मुळावरती सुटले आणि माझा संसारच मोडतील ते दोघे. असे म्हणून आता लगेच इकडे देविका घाईघाईत मेडिसिन आणण्यासाठी निघालेली असते. तर इकडे सत्य आता मीराला बाहेर घेऊन आलेला असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो इकडे कुठे चाललोय आपण? काय करायचंय नेमकं सांगा की. त्याच वेळेस सत्याचा मित्र समोरून येतो. आता तो सत्याच्या हातात लगेच एक पॉकेट देतो, त्यात पैसे असतात. तेव्हा मीरा सत्याकडे बघू लागते. सत्य आता ते पैसे मोजत असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, एवढे पैसे कुठनं आणलेत तुम्ही? तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो, सत्यदादाने गाडी ठीक करण्यासाठी हे पैसे जमा केलेले होते थोडे थोडे करून. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, काय करायले तुम्ही तर हे पैसे तुमच्या गाडीसाठी वापरणार होता ना. तेव्हा सत्य म्हणतो, हे बघ धूमकेतू, आज गाडीपेक्षा महत्त्वाची आजी, त्यामुळे तिचा जीव वाचणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून हे बिल आपल्याला तिच्यासाठी भरावंच लागेल. तेव्हा लगेच आता सत्य ते पैसे मोजतो तर ते 9,000च असतात. तेव्हा सत्य आपल्या मित्राला म्हणू लागतो, अरे भावा, पण हे तर 9,000 आहे, अजून बाकीच्या पैशांचं काय करायचंय? आता मात्र मीरा सत्याकडेच बघू लागते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता देविकाने आपल्या आईला आणि राजीवला हाताशी धरून आता धावतच ओढत घेऊन निघालेली असते. आता मात्र लगेच देविका आपल्या आईला म्हणू लागते, पदराने चांगला चेहरा झाकून घे. तेव्हा तिची आई म्हणू लागते, अगं असं कसं आपण त्यांना फसवून जाऊ शकतो? मला त्यांच्याशी 2 शब्द बोलू दे आणि मग जाऊया. देविका मात्र काही न ऐकता आपल्या आईला ओढतच घेऊन निघालेली असते. आता हॉस्पिटलच्या बाहेर निघताच समोरच सत्य आणि मीराची गाडी येते. आता मात्र देविका खूपच घाबरते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहायला